लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने आपण ट्रेंडिंग मतदारसंघांचा आढावा घेत आहोत। आजचा मतदारसंघ आहे बारामती। इथल्या उमेदवारांमुळे हा मतदारसंघ हाय प्रोफाइल आणि हाय व्होल्टेज ड्रामामुळे चर्चेत आहे। खरं तर बारामतीत कधी नव्हे ते पवार विरुद्ध पवार असा संघर्ष पाहायला मिळतोय। शरद पवार यांची कन्या आणि बारामतीच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळेंविरुद्ध उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यात थेट लढत होणार आहे। परंतु हा संघर्ष केवळ ताई आणि वहिनी यांच्यात नव्हे तर सर्वत्र ओळखले जाणारे साहेब म्हणजेच शरद पवार आणि दादा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अजित पवार यांच्यातही आहे। 1998 मध्ये सोनिया गांधींच्या उदयानंतर पवारांनी काँग्रेसपासून फारकत घेतली। तेव्हापासून राष्ट्रवादी काँग्रेसनं कायमच बारामतीची जागा राखली। मात्र आता चित्र वेगळं आहे। राष्ट्रवादीत 2 गट पडले आहेत आणि निवडणूक आयोगाच्या निर्णयानुसार घड्याळ चिन्ह अजित पवार गटाला मिळाले, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला शरदचंद्र पवार हे नाव देण्यात आलं असून तुतारी हे चिन्ह मिळाले। अजित पवार यांच्याकडे संघटनेचा ताबा असला तरी जनतेची सहानुभूती ही शरद पवारांकडे असल्याचीही चर्चा आहे। बारामतीच्या लढाईने पवार कुटुंब आणि अर्धशतकापासून पवारांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणारा मतदारसंघही आता विभागला गेलाय। त्यामुळे या सगळ्यात आता मतदारही धर्मसंकटात असल्याचं चित्र आहे। महाराष्ट्रातील एका महत्त्वाच्या राजकीय घराण्यासाठी महत्त्वाचा मतदारसंघ असलेल्या बारामतीकडे आता सगळ्याच राजकीय पक्षांचं लक्ष आहे। त्यामुळे बारामतीचा हा गड नेमका कोणत्या पवारांकडे जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। याविषयी तुमचं मत काय आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा।